नमस्कार मित्रांनो, मधुसर्ण चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण मधमाशांचे पोळे कॅप्चर करण्यासाठी आलो आहोत. आम्ही ते पाठीमागे इथे ट्रॅप ठेवला आहे, ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तर आम्ही असंच ट्रॅप बघत चाललो. तर आम्हाला एक वसात बसलेली दिसली ट्रॅपमध्ये. तर आता तिकडं पण एक वसात बसल्या, ती पहिल्यांदा काढूया. या पोळ्या काढत असताना अगदी चांगल्या पद्धतीने पोळ्या कट करायच्या नाजूकपणे, जेणेकरून त्या हे नाही झाल्या पाहिजे, डॅमेज नाही झाल्या पाहिजे. आणि ज्या पोळ्यांचा क्रम आहे, आता ही पोळी या साईडला, तर उजव्या साईडला ही पोळी राहिली पाहिजे. म्हणजे पेटीमध्ये ठेवताना पण त्याचा क्रम तसा राहिला पाहिजे. क्रम बदलला तर त्या माशा जरा म्हणजे त्यांना आवडत नाही काम करत असताना. आपण होता होईल तेवढी काळजी घ्यायची की आपल्याकडून जास्त त्यांना धक्काबुक्की आणि पोळ्यांना डॅमेज असे काही प्रकार होऊ द्यायचे नाही. राणी नवीनच आहे, हिने बारीक बारीक अंडी घातलेली आपण बघू शकतो. तर हा लार्वा आहे आणि ह्याच्यामध्ये बारीक जे स्पॉट दिसत आहेत ती राणी माशीची अंडी आहेत. ती राणी माशी दिवसातून कमीत कमी 1000 ते 1500 अंडी घालते. हे जे आपण इथं बघू शकतो, ह्याच्यात छोटे डॉट दिसतात. हे बघा पेटी मस्तपैकी आता माशा चालल्यात आणि राणी पण सोडल्या आत. तिकडं आता पप्पा काहीतरी आणायला गेल्यात. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, बाय बाय.